अमरावती शहरातील विविध प्रभागांमध्ये कचऱ्यांचे ढीग साचल्याचे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनल्याचं चित्र समोर आले। नाल्यांमध्ये कचरा साचणे आणि परिसरात अस्वच्छता वाढल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते। या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत विशेष आमसभा घेण्यात आली होती। मात्र त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जाते। विशेषतः पश्चिम क्षेत्रातील काही प्रभागांमध्ये नियमित साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय। या मुद्द्यावर MIM पक्षाच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करत कचरा व्यवस्थापनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली आहे। आज जो ये आंदोलन हो रहा है ये कोनार कंपनी के निषेध में हो रहा है। कोनार कंपनी जो अपनी मनमानी कर रही है, जिस तरह पश्चिम क्षेत्र में गंदगी का अंबार लगा हुआ है, प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 15, प्रभाग क्रमांक 16, यहाँ पर गंदगी का अंबार लगा हुआ है। नालियाँ भर चुकी है, लोगों के घरों में पानी घुस रहा है, कचरे के ढिगार जम चुके हैं और जो है इल्लियाँ, जो गंदी इल्लियाँ होती है नाली की, वो घरों में घुस रही है। गंदा पानी लोगों के किचन तक घुस रहा है और जो है महानगर पालिका उसके ऊपर खामोश बैठी है। कोनार कंपनी क्या काम कर रही है? कुछ भी काम नहीं हो रहा है। यहाँ तक कि 1 से 2 लेबर दे रहे हैं। 1 से 2 लेबर में आप बताइए 35-36 हज़ार लोगों का काम होता क्या नहीं होता। और आज जो है हम महानगर पालिका में बैठे हैं क्योंकि कुछ दिन पहले हमने महानगर पालिका आयुक्त साहिबा को एक लेटर दिया था, एक वार्निंग दी थी कि हम ये दिन तक एक बर्दाश्त कर रहे हैं, लेकिन इसके बाद बर्दाश्त नहीं होगा। और हमने ये भी मेमोरेंडम दिया था उनको कि 1 तारीख तक के हम बर्दाश्त है, 1 तारीख के बाद हम हमारे अंदाज में आंदोलन करेंगे। क्योंकि मैं आपको बता दूं कि आज लोग हमें भी धोखा दे रहे हैं, हमारे नगर सेवकों को जान से मारने की धमकी दे रहे हैं। यही नालियों की वजह से हो रहा है, गंदगी की वजह से हो रहा है। हमारे से लड़ रहे हैं नगर सेवक। हत्ता कि ये हो गया कि लोगों ने गट नेता के कैबिन में कचरा डालने तक बोल दिया है। क्या महानगर पालिका अभी भी खामोश है? क्या महानगर पालिका कोनार कंपनी से साइड हो गई है? तो ये आज जो हमारा आंदोलन है, ये आंदोलन इसी के निषेध में है कि कोनार कंपनी का ठेका रद्द किया जाए। और हम कोनार कंपनी के खिलाफ है क्योंकि कोनार कंपनी जो है हमारे स्वास्थ्य के साथ खिलवाड़ कर रही है। महानगर पालिका हमारे स्वास्थ्य के साथ खिलवाड़ कर रहे हैं। ये जो लोग हैं ये सोशल वर्कर लोग हैं। ये सोशल वर्कर लोग अपनी मेहनत करके नगर सेवक बने हैं, अपनी मेहनत करके नगर सेवक बने हैं और उसके बाद ये यहाँ पहुँचे हैं। तो क्या ये लोगों के गालियाँ सुनने के लिए पहुँचे? लोगों के काम करने के लिए पहुँचे थे हम। लेकिन ये कोनार कंपनी आज हमारा ऐसा हाल कर दिया कि लोगों हमको गालियाँ बक रहे हैं। इसीलिए हमारा ये आंदोलन कमिश्नर मैडम जब तक के हमको हमारे हिसाब से जितने लेबर लगते हैं, हमारे प्रभागों में जितने लेबर की आवश्यकता है, जब तक नहीं देती है, जब तक हम हमारा आंदोलन बंद नहीं करेंगे। बंद करो। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील काही गावांमध्ये रस्त्यांच्या प्रश्नावर आदिवासी बांधवांनी सत्याग्रह आंदोलन केलं आहे। तर फणसवाडी, नाडे, निंबळवाडी आणि भोगेश्वर या भागातील रस्ते सुधारित आणि सुरक्षित करण्यासाठी मागणी करण्यात येते। या आंदोलनात सुमारे 13 गावातील नागरिक सहभागी झाले असून रस्त्यांचं काम पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी मांडली आहे। दरम्यान प्रशासन आणि पोलीस विभागांच्या मध्यस्थीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती समोर येते। तसेच निर्धारित वेळेत काम सुरू न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांकडून देण्यात आला आहे। आज सर्व या भागातील जे पंचक्रोशीतील जेवढे नागरिक आहेत त्यांना हा बऱ्याच 2 वर्षापासून ह्या रस्त्याचं काम रखडलेलं होतं आणि त्यानुसार आम्ही संबंधित प्रशासन, पोलीस प्रशासन आणि वन विभाग यांना पत्र देऊन आम्ही आंदोलनाची इथे हाक दिली होती आणि त्या हाकेला साथ देऊन या पंचक्रोशीतील सर्व नागरिक इथे आलं, प्रशासन आलं आणि आज या आंदोलकांच्या समोर आणि सर्व नागरिकांच्या समोर प्रशासनाने आम्हाला ग्वाही दिलेली आहे की येत्या 3 तारखेला लेखी आश्वासन देऊन या रस्त्याचं काम सुरू केलं जाईल असं त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही तुर्तास हे आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे। धुळे जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। अनैतिक संबंधाच्या रागातून एका पतीने आपल्या नात्यातील तरुणाचा दगडाने ठेचून
हत्या केली। एवढंच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी चक्क पत्नी आणि मुलाच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली। मात्र 9 दिवसानंतर एका टॅटूमुळे या क्रूर हत्याकांडाचा पर्दाफाश झालाय। धुळ्यातील अवधान MIDC परिसरात एका विहिरीत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला होता। 9 दिवस पाण्यात राहिल्याने ओळख पटणे कठीण होतं। मात्र मृतदेहाच्या हातावर रवी आणि हातावर राधा असे टॅटू असल्याने तपासाला दिशा मिळाली। तपासात समोर आले की मृत रवी मालचे याचे आरोपी बापू मालचे यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते। याच रागातून 18 मार्चच्या रात्री बापूने रवीची निर्घृण हत्या केली आणि सायकलवरून मृतदेह नेऊन विहिरीत फेकलाय। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासात या गुन्ह्याचा छडा लावत आरोपी पती पत्नीला बेड्या ठोकल्यात। एका सुशिक्षित समाजात रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचलणाऱ्या या घटनेमुळे धुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। नमस्कार, मी शिल्पा पाटील, मोहाडी नगर पोलीस स्टेशन धुळे। दिनांक 27 मार्च 2026 संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनला खबर मिळाली की दिवाणमळा येथील शिवारातील जी गावविहीर आहे त्यामध्ये एक पुरुष जातीचे कुजलेल्या अवस्थेतील अनोळखी प्रेत तरंगताना दिसून आलेले आहे। त्या दृष्टीने आम्ही सदर चौकशी मैताची चौकशी केली असता त्या दिवाणमळामध्ये राहणारा रवी मालचे असल्याचे निष्पन्न झाले। सदर जी बॉडी आम्हाला मिळाली तेव्हापासून आमचा त्याबद्दल घातपात असावा असा संशय होता। सदर बॉडीचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांना हेड इंजुरी असल्याचेही निष्पन्न झाले। त्यावरून आम्ही या गोष्टीची आमचे जे गोपनीय आणि DBचे अंमलदार होते यांच्यामार्फत गोपनीय माहिती काढली असता त्या जो मयत होता रवी मालचे त्याचा जो मावस भाऊ होता बापू मालचे याच्या पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याचे आम्हाला समजले। त्या दृष्टीने आम्ही त्यांना चौकशीस बोलवले आणि त्यांच्याकडे सखोल विचारपूस करता बापू मालचे यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे। तसेच त्याने जे दिवाणमळाच्या हद्दीमध्ये फार्मसी कॉलेजच्या बाजूला दिनांक 18 मार्च 2026 संध्याकाळी रात्री 9 ते 10च्या दरम्यान त्याला जो मयत आहे तो दारू पिलेल्या अवस्थेत मिळून आला। त्यावेळी आरोपी बापू मालचे याने त्याच्या पत्नीशी असलेले अनैतिक संबंधाचा राग धरून त्याला डोक्यात दगड घालून त्याचा खून केलेला आहे। त्यानंतर सदर त्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने त्याचा मुलगा आणि पत्नी राधा यांची मदत घेतली। तर त्या तिघांनी त्या प्रेताला त्यांच्या सायकलीवर टाकलं आणि ते जे गावविहीर आहे दिवाणमळा क्षेत्रातली त्या ठिकाणी तिघांनी मिळून त्याला त्या विहिरीमध्ये प्रेत टाकून दिलेले आहे। सध्या आम्ही गुन्ह्याच्या तपासात बापू मालचे व राधा मालचे यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। धन्यवाद। महाराष्ट्र बुलेटिन या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।